नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी में तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या लोकसत्ता आणि लोकमतमध्ये एक न्यूज आली. मराठा समाजाला एस-सी-बी-सी कोट्यातून प्रवेश भेटणार नाही. त्यांना जो प्रवेश भेटेल ई-डब्ल्यू-एस अंतर्गत भेटेल. एस-सी-बी-सी म्हणजे काय? सोशली एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणलं तर ई-डब्ल्यू-एस म्हणजे काय? इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणलं तर. काय न्यूज आपण सुरुवातीत पाहू. लोकमतमध्ये न्यूज आली की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ई-डब्ल्यू-एस कोट्यातून प्रवेश, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, एस-सी-बी-सी दावा मात्र करता येणार नाही. ही न्यूज पुढे पाहू आपण. त्यानंतर हीच न्यूज लोकसत्तामध्ये एक न्यूज आली. मराठा विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल गटातून प्रवेश. सुरुवातीला न्यूज पाहू, त्यानंतर ई-डब्ल्यूचे तोटे काय आणि फायदे काय आपण या व्हिडिओमध्ये पाहू. मुंबई उच्च न्यायालय आपण म्हणा हे निर्णय आला आहे मुंबई उच्च न्यायालयाकडून. तो उच्च न्यायालयाने अलीकडे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे ई-डब्ल्यू-एस कोट्यातून प्रवेश घेण्याची परवानगी दिली. मात्र ई-डब्ल्यू-एसमधून प्रवेश घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी किंवा संबंधित विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील एस-सी-बी-सी असल्याचा दावा करून त्यांना प्रवर्गातील मिळणारे शैक्षणिक लाभ घेऊ शकणार नाही, असं कोण म्हटलं? उच्च न्यायालयाच्या आदेशात स्पष्ट केले. ऑलरेडी हे जे प्रकरण आहे मित्रांनो एस-सीकडे येईल. सुप्रीम कोर्टाकडे 5 बेंच समोर आहे. त्यांचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. पण सध्याच्या निर्णयानुसार बघा, राज्य सरकारला सर्व सूचना आहे की जे प्रवेश भेटणार आहे तुम्हाला ते ई-डब्ल्यू-एस अंतर्गत भेटणार आहे. असंच कराडचे तहसीलदार आहे बघा, यांचं म्हणणं आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यानंतर शैक्षणिक संस्था तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिली. मात्र याचा विचार करून न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने वरील महत्त्वपूर्ण निर्णय दिला. पूर्णपीठ म्हणजे 5 न्यायाधीशांचे पूर्णपीठ जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या निवेदितेबाबत निर्णय घेत नाही तोपर्यंत मराठा समाजातील एस-सी-बी-सी प्रवेश देऊ नका, असं सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले. म्हणजे एस-सी-बी-सीवर कोणतेच ॲडमिशन घेऊ नका. सध्या जे द्यायचं आहे तुम्हाला ई-डब्ल्यू-एस, ओ-बी-सी, एस-सी, एस-टी याच्यामध्ये द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. याचिकाकर्ता विद्यार्थ्याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ई-डब्ल्यू-एस अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी कराडच्या तहसीलदाराकडे दावा केला होता, परंतु तहसीलदाराने फेटाळून संबंधित विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दावा घेतले. जे प्रकरण आपण सुरुवातीला पाहू. कराडच्या तहसीलदारांनी ई-डब्ल्यू-एस कोट्यातून प्रवेश घेण्यास नकार दिले आणि त्या विरोधात विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच ई-डब्ल्यू-एस कोट्यातून प्रवेश घेण्याची मागणी करता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा आदेश दाखला दिला होता. मेडिकलची ॲडमिशन होती मित्रांनो, त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी बघा ई-डब्ल्यू-एसमध्ये सुद्धा फॉर्म भरला होता आणि ती विद्यार्थी म्हणाले की आम्ही याच्यात नसून एस-सी-बी-सीमध्ये आहेत. आणि यासाठी बघा जे दाखले करण्यासाठी तहसीलदारच्या व्हेरिफिकेशन गेलं असेल तर तहसीलदाराने काय सांगितलं, हे चालणार नाही, तुम्हाला जे भेटणार आहे ते ई-डब्ल्यू-एस अंतर्गत भेटणार. तर विद्यार्थ्यांनी काय केलं, जे प्रकरणे म्हणतो मुंबई उच्च न्यायालयात केलं. मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा आधार घेत निर्णय दिला की सांगितलं तुम्हाला जे ॲडमिशन आहे सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या निर्णयानुसार की ई-डब्ल्यू-एसमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटेल, एस-सी-बी-सीमध्ये कोणतेच काही भेटणार नाही. ओके. ई-डब्ल्यू-एस म्हणजे काय बघा, इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणलं तर याच्या समोर बघा क्रायटेरिया आहे तुम्हाला, आपण 2-3 वाचू. कॅन्डिडेट ॲन्युअल फॅमिली इन्कम मस्ट बी लेस दॅन 8 लाख पर annum, म्हणजे 8 लाखापेक्षा तुमचं ॲन्युअल इन्कम पाहिजे. तुमचं घर जे पाहिजे ओके ते 1000 स्क्वेअरच्या याच्यामध्ये पाहिजे. तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नको आणि जी इतरसुद्धा इथं दिली आणि तुम्हाला जे बघा 10% याच्यामध्ये रिझर्वेशन भेटणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. तर मित्रांनो, मराठा समाजाला जे आता सध्या करंट स्थितीनुसार जोपर्यंत 5 न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर प्रकरण होत नाही किंवा निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजाला जे ॲडमिशन भेटणार आहे वैद्यकीय किंवा इतर शाळेची एक्झाम त्यांना ई-डब्ल्यू-एस अंतर्गत भेटणार आहे. त्याच्यासुद्धा अटी तुम्हाला माहिती 8 लाख पर annum आहे बघा, म्हणजे 8 लाखापेक्षा जास्त त्यांना उत्पन्न नसलं पाहिजे आणि 1000 स्क्वेअरपेक्षा त्यांचं घर नसलं पाहिजे आणि 5 एकरपेक्षा जमीन त्यांची नसली. इतरसुद्धा आपण पाहिले. ओके. तर जे ॲडमिशन सध्या भेटेल ते कोणत्या याच्यातून भेटणार आहे? ई-डब्ल्यू-एस अंतर्गत भेटणार आहे. तर मित्रांनो, ही जी न्यूज होती तुम्हाला आजची कशी वाटते कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ. मित्र परिसर आपण जय हिंद, जय महाराष्ट्र.